25 अभूतपूर्व आणि हा पहिला दिवस, या पहिल्या दिवसामध्ये व्यावसायिक गटातील 8 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पाहिलं तर सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे तो सारसोळे 11 नेरूळ संघाने, परंतु इथून जो संघ जिंकेल तो थेट प्रवेश करेल सेमीफायनलमध्ये. आणि आजच्या दिवसातील कोण सेमीफायनलमध्ये जाणार त्यासाठीची ही लढत मैदानाच्या आतमध्ये. एकाला बाजूला रियान पॅकर आणि दुसऱ्या बाजूला आर्यन आर्या बॉईज. सामन्याला सुरुवात होईल. पंचांचा इशारा, लेट्स प्लेचा ग्रीन सिग्नल आहे. लगेच सामन्याला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला अमोल कांगणे, दुसऱ्या बाजूला जय. गोलंदाजी मार्क वरती चेंबूर परिसरातील चेंबूर चिता कॅम्पचा खेळाडू ओम पांडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. अगदी जर पाहिलं तर कमी वयात त्यानं स्वतःला सिद्ध केलं आणि अगदी यशाची उंच शिखर तो गाठत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ओम पांडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतो आहे. अगदी अष्टपैलू खेळाच्या जोरावरती आजवर तो इथवर खेळण्यासाठी सज्ज झालाय. अगदी मग बांद्रा कोलगेट ग्राउंड असेल, त्याचबरोबरीने विविध स्पर्धा असतील, या विविध स्पर्धा गाजवण्याचा कारनामा या खेळाडूनं केलाय. तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. परंतु समोर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये वलयांकित नाव म्हणून अमोल कांगणेकडे पाहिलं गेलं आणि त्याचबरोबर मयूर स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याच्याकडे एका वेगळ्याच आशेनं पाहिलं गेलं. पहिलाच बॉल टप्पा पडला. चेंडून आतमधल्या दिशेनं वळण घेतलं. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. यष्टीरक्षक थोडासा फंबल झाला, त्याच कारणानं चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली आणि त्याच वेळेला 22च्या स्वरूपातील एक धाव फलकावरती धाव संख्येचा श्री गणेश एकेरी धावे. बॉल यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडूला जास्तीची उसळी प्राप्त झाली. त्याच कारणानं पंच आमच्याकडे वळत आहेत आणि सांगतायत वाईट बॉल आहे. पंचांच्या भूमिकेत शशी मेहर आणि त्याच वेळेला दत्ता मेहर, आपल्याला हे दोन मेहर बंधू आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. पंचांचं देखील तितकंच कौतुक करणं या स्पर्धेच्या माध्यमातून गरजेचं राहील आणि त्याचबरोबरीने ही स्पर्धा संपूर्ण घरबसल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी अर्थातच जी यूट्यूब वाहिनी आमच्यासोबत जोडली गेली आहे, खेळाडूंना ग्राउंडवरती येण्याची उपलब्ध मिळाली नाही. त्यांना घर बसल्या या स्पर्धेचा आनंद देण्यासाठी फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्हची टीम देखील सज्ज झाली आहे. यावेळेसचा बॉल फटका फसला की का बॉल हवेत आहे. चेंडूनं उंची गाठली आहे, अंतर देखील तितकंच गाठलंय. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी जयच्या बॅटमधून दमदार षटकार. 3 चेंडूंचा खेळ अद्याप संपला. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. सुरुवात चांगली केली ती बॅटिंग करत असताना. त्याच वेळेला जयने षटकाराला ओम पांडेला कमबॅक करणं गरजेचं राहणार आहे. षटकातील पुढचा बॉल ओमचा. हा बॉल वेगवान राहिला. लोअर फुल टॉस करत असताना बॉल चालला शॉर्ट मिड विकेटला. त्यानंतर वेगानं जर पाहिलं तर गोलंदाज थोडासा उशिरानं गेला आणि त्याच कारणाने जिथे एक धाव ती त्याला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे झाले. 10 धावा अद्याप धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ अद्याप संपला. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळणं बाकी असणार आहे. षटकातील पुढचा बॉल ओमचा. समोर जय. यावेळेसचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला बरोबर मिड ऑनला क्लिअर करत असताना लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहे अमोल कांगणेने वेगाने कॉल दिला होता. शेवटच्या क्षणाला थांबवलं. चांगलं कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एकच धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली आहे. एकेरीच्या धावानं धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या धावफलकावरती 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अद्याप संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये. ओम पांडेवरती हल्ला चढवल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करत असताना तो पाहायला मिळाला. जिथे अद्याप 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 11 या आकड्यावरती पाहायला मिळते आहे. यावेळेसचा बॉल आडवा बॅटनं बिगिट करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला डीप मध्ये फिल्डर आहे. अगदी एक धाव कंप्लीट झाली. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. लगेचच दुहेरीचा कॉल दिला आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या. या दुहेरीच्या मदतीनं पहिल्या षटकाला समाप्ती झाली. 13 धावा धावफलकावरती बिनगड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम आर्यन आर्य बॉईज संघ आपल्याला पाहायला मिळेल.
पहिल्या षटकाला समाप्ती झाली 13 धावा धावफलकावरती बिनगड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकामध्ये आदित्य बांदेकर गोलंदाजी मार्कवरती आलाय. आदित्यचा पहिला बॉल वेगवान राहिला, उजव्या यष्टीच्या बाहेर कट केला, क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, शेवटच्या क्षणाला चेंडू हातामधून निसटला आणि धरणीला दान झाला आणि तिथे एक धाव कंप्लीट झाली. मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच याने भावेश नाईकच्या विरोधात 5 षटकार ठोकले. त्याच वेळेला गोलंदाजी करत असताना हॅट्रिक त्यानं समर्पित केली. असा आदित्य बांदेकर गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिला बॉल त्यानं बरोबर उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळला, एक्स्ट्रा कव्हरला खेळला, डीपमध्ये फिल्डर होता, त्यानं जेल धरणीला दान केला आणि एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. यावेळेसचा बॉल लेग स्टिकला मिस करणार आहे. पंच शशी मेहर सर सांगतात हा व्हाईट बॉल आहे. अवांतरच्या स्वरूपाने धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अब्बल 15 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला फिंगर रोल केले या बॉलवरती. टप्पा पडल्यानंतर ऑन साईडला खेळत असताना बॉल चाललाय बरोबर मिड विकेटला. एक धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न चालवला, रन आऊटची संधी. पंचांचा इशारा काय येईल याची वाट पाहिली जाईल. पंच सांगतायत नट आऊट आहे, म्हणजेच काय धावचीच्या स्वरूपात विकेट येऊ शकली असती. धोक्यात होता नॉन स्ट्रायकर एंडला जय, परंतु शेवटच्या क्षणाला तो खेळपट्टीवरती सुखरूपरित्या पोहोचला. या दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. समोर सायकर एंडकडे अमोल कांगणेला आपण पाहतोय. अमोल कांगणेच्या बॅटमधून धावा येणं अपेक्षित राहणार आहे. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल बॅटची कडा घेऊन मागे चाललाय सह विकेट किपरच्या हातामध्ये, जिथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं तर या षटकामध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न कुठेतरी यशस्वी राहिलाय गोलंदाजी करत असताना आदित्य बांदेकरचा. 17 धावा अद्याप धावफलकावरती. यावेळेसचा बॉल, या बॉलवरती फिंगर रोल केले, डीपमध्ये चाललाय. ओम पांडे वेगानं बॉलवरती आला, त्यानं बॉलला पकडलं, बॉलची फेक करेल तद्वर एकच धाव धावफलकावरती जोडली जाते. 18 धावा अद्याप धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ अद्याप संपलाय. 2 चेंडूंचा खेळ अद्याप येणं बाकी असणार आहे. येणाऱ्या 2 चेंडूंवरती एकाच मोठा फटका अपेक्षित असेल ते म्हणजे आर्य बॉईज संघाला. 18 धावा धावफलकावरती. अद्याप 4 चेंडू त्याने हाताळल्यात. 5च धावा अद्याप खर्ची केल्यात गोलंदाजी करत असताना आदित्यने. सायकर एंडकडे जय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. जयला चांगली बॅटिंग करणं अपेक्षित असणार आहे. आदित्यचा बॉल लोअर फुल टॉस बरोबर चाललाय मिडॉनला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मिडॉनला येईपर्यंत नॉन सायकर एंडकडे संधी होती, परंतु हरकत नाहीये. सुखरूपरित्या खेळपट्टीवरती नॉन सायकर एंडकडे पोहोचला अमोल कांगणे. 2 धावा कंप्लीट झाल्या. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे, जिथे धावसंख्या धावफलकावरती 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 20 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आदित्यचा. यावेळेसचा बॉल कमी गतीने लोअर फुल टॉस होता. हा नाच्या नादात रनआउटची विकेट येऊ शकते, परंतु त्या ठिकाणी काय घडलं, शेवटच्या क्षणाला सायकर एंडचा जय बरोबर खेळपट्टीवरती पोहोचला, बचावला गेला. धावचीच्या स्वरूपात विकेट येऊ शकली असती, परंतु तसं घडलेलं नाहीये. शेवटचा बॉल आला डॉट बॉल, म्हणजेच काय दुसऱ्या षटकाला समाप्ती झाली. 20 धावा धावफलकावरती. बिनगड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम आर्य बॉईजचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 20 रन्स विदाउट लॉस ऑफ स्कोरबोर्ड. चार षटकांची ही लढत आहे. दोन्ही टीमला विनंती असेल की 4च ओव्हरची मॅच असणार आहे. चार ओव्हरची मॅच आहे. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत, याची देखील दोन्ही टीमनी नोंद घ्यायची आहे.
संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतो आहे. समोर पाहिलं तर अमोल कांगण्याच्या बॅटमधून अद्याप मोठा फटका आलेला नाही आहे. यावेळेसचा बॉल वेगवान राहिला, खोलवर टप्प्याचा हाताळण्यामध्ये यशस्वी राहिला गोलंदाज प्रथमेश. पहिला बॉल भन्नाट वेगाचा आणि गोळीच्या वेगानं बॉलचा विकेट किपरच्या हातामध्ये गेला, जिथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट बॉल आला, पहिला डॉट बॉल. षटकाची सुरुवात चांगली केली आहे गोलंदाजी करत असताना प्रथमेशने. षटकातील पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल आणखीन एक यावेळेला फिंगर रोल केले, बॉल वरती टप्पा पडला, बॉल चेंडू बाहेरच्या दिशेने निघाला, यष्टीरक्षकाचा वेध घेतला चेंडूने. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल कांगणेला थांबवण्यामध्ये यश प्राप्त झालंय प्रथमेशला, परंतु हे विसरून चालणार नाहीये. अमोल कांगणे देखील सच्चा गुरुचा चेला नाहीये, त्याला बॅटिंग करणं गरजेचं राहणार आहे. त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलणं गरजेचं राहील. यावेळेसचा बॉल लोअर फुल टॉस, अगदी एक्स्ट्रा कव्हरला चालला शॉटमध्ये. गोलंदाज स्वतः बॉलवरती पोहोचला, शेवटच्या क्षणाला तो गवतामध्ये थोडासा स्किड झाला आणि त्याच वेळेला एकच धावफलकावरती जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे, तिथे धावसंख्या धावफलकावरती 21 या आकड्यावरती पाहायला मिळते आहे. प्रथमेशचा पुढचा बॉल आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न राहिला, त्याच वेळेला बॉल बरोबर शॉर्ट मिड विकेटला मार्गस्थ झाला. क्षेत्ररक्षक होता, बॉलला पकडलं, बॉलची फेक केली, तद्वर एक धाव धावफलकावरती जोडली जाते. या एकेरीच्या मदतीनं 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अद्याप चांगल्या स्थितीमध्ये आहे तो म्हणजे गोलंदाजी करत असताना रियान पॅकरचा संघ, आणि त्याच वेळेला बॅटिंग करत असताना आर्या बॉयजचा संघ कुठेतरी बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल फुल टॉस, चेंडूने उंची गाठली आहे परंतु मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत. त्याच वेळेला क्षेत्ररक्षकाने झेल ड्रॉप केला, अर्थात झेल धरणीला दान केला, जीवनदान प्राप्त झालं. बॅटिंग करत असताना अमोल कांगणेला इथून येणाऱ्या षटकांमध्ये अमोल कांगणे याचा फायदा घेणार का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. या दुहेरीच्या मदतीने धावफलक 24 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रथमेशचं षटक महत्त्वाचं राहिलं, त्यांना 5 चेंडू हाताळल्यात, 4 धावा खर्ची केल्यात. त्याच वेळेला लोअर फुल टॉस टाकत असताना लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकानं झेल सोडला. अगदी जर पाहिलं तर आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं होतं अमोल कांगणेला, परंतु क्षेत्ररक्षकाची तितकीची साथ लाभली नाही आहे. यावेळेसचा बॉल पुढे केला, समोर चाललाय, लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट झाली, दुहेरीचा प्रयत्न चालू झाला, बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या षटकाला जिकडे समाप्ती झाली आणि धावसंख्या धावफलकावरती 26 बिनगड्यांच्या मुबदल्यात बॅटिंग करत असताना संघ आर्या बॉयजचा पाहायला मिळेल.
26 धावा अद्याप धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकाला सुरुवात होईल गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल वेगवान राहिला, टप्पा पडल्यानंतर सह विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना पहिला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. गोलंदाजी मार्क वरती विश्वंभर येत असताना पहिला बॉल त्यांना डॉट बॉल हाताळलाय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल बॅटची कडा घेऊन मागे चाललाय. लॉंग स्टॉपला फिल्डर नाही, एक धाव कंप्लीट होत असं दिसेल. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. आता अमोल कांगणे स्वतःवरती आत्मविश्वास दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा जास्तीच्या बनलेल्या नाही आहेत. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 2 ते 3 मोठे फटके अपेक्षित असणार आहेत ते आर्यन आर्या बॉईज संघाला. चला, विनंती असेल पंचांना देखील जास्तीचा वेळ खर्च करता येणार नाही, याच्याकडे देखील आपण लक्ष द्यायचंय. पुढचा बॉल कमी गतीने टाकला, फिंगर रोल केले, अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडून शरीराच्या दिशेने बाजूने वळण घेतलं. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला जात असताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी विश्वंभर करताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेसचा बॉल फुल टॉस, फुल टोल वर वसूल करत असताना बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी अमोल कांगणेच्या बॅटमधून षटकार. ती धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल कमी गतीने टाकला, अप्पर कट केला. पॉइंटचा खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये त्याचा फायदा घेतला. त्याच वेळेला बॉल त्या ठिकाणी थांबलाय. 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येणं अपेक्षित राहणार आहे. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील शेवटचा बॉल, यावेळेसचा बॉल कमी गतीने टाकला, परंतु उजव्या एसटीच्या जास्त बाहेर आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत, सांगतात वाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी शेवटचा बॉल आला डॉट बॉल. पहिल्या डावाला समाप्ती झाली, पहिल्या डावाचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती पाहिलं तर तब्बल 37 या आकड्यावरती पाहायला मिळते. 36 धावा धावफलकावरती 37 आव्हान, ते म्हणजे रियान पॅकर संघासमोर.
दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मयंक गोलंदाजी मार्क वरती येत असताना पहिला चेंडू त्यांना डॉट बॉल हाताळला जिथे 37चा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला दर्शन दुसऱ्या बाजूला अभि
पुढचा बॉल समोर टाकला, बरोबर उडवला, लांब लचक अभिच्या दर्शनच्या बॅटमधून षटकार. दर्शनच्या बॅटमधून उत्तुंग षटकार आला. पहिल्या बॉलवरती तो संयमी राहिला, शॉर्ट बॉल होता, त्याच वेळेला यष्टिरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ आला. यावेळेला बॉलला पुढे केलं आणि बरोबर बॉलला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलंय. आणखीन एक त्याच दिशेने, त्याच वेळेला ताकद नजाकत सर्व काही या फटक्यामध्ये स्पष्ट होत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. पहिल्या बॉलवरती संयमी राहिला आणि त्याच वेळेला नंतरच्या 2 बॉलवरती आक्रमक झाला. तो बॅटिंग करत असताना दर्शन 12 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळतात. 37चा पाठलाग करायचा होता, 12 धावा धावफलकावरती. म्हणजेच काय, येणारे चेंडू शेष आहेत ते म्हणजे तब्बल 21 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 25. अशा रीतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली तर हा सामना सहज 2 षटकांमध्ये पूर्ण होऊ शकतो. गोलंदाजी करत असताना मयंकला देखील चांगलं कमबॅक करावं लागणार आहे. एक यंगस्टर म्हणून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मयंक उभारत आपल्याला येत असताना पाहायला मिळतोय. मयंकचा फुटचा बॉल राऊंड विकेटने, फुल टॉस, फुलटोल करत असताना बॉल बरोबर अमोल कांगणे आला बॉलवरती. बॉलला थांबवलं गेलं त्या ठिकाणी. त्याच वेळेला एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे, जिथे धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. तेरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील फुटचा बॉल मयंकचा समोर अभि. यावेळेसचा बॉल बरोबर उडवलं, चेंडून उंची गाठली आहे, अंतर देखील गाठणार का. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी अभिच्या बॅटमधून दर्जेदार उत्तुंग षटकार. फुटचा बॉल, फुल टॉस होता, फुल टोल वसूल करत असताना बॉल चालला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. 1 धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न चालवला, बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा झाल्या. गवतामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू शेततोय आणि त्याच वेळेला 3 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, जिथे एकच होती त्याला तिहेरीमध्ये कन्वर्ट केलं. तिहेरीच्या मदतीने धावफलक पुढे गेलं, धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 22 या आकड्यावरती. पहिल्या षटकाला समाप्ती झाली. 22 धावा धावफलकावरती बिनगडांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम रियान पॅकरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा बनल्यात म्हणजेच काय, येणारे चेंडू शेष आहेत 18 चेंडू मध्ये बनवायच्या तब्बल 15. 18 चेंडू 15ची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज साहिल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. समोर अभि. साहिलचा पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. अभिच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार षटकार. षटकातील फुटचा बॉल आणखीन एकदा उडवला. वा काय स्ट्रोक केला, शॉर्ट ऑफ दी डेक, कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अभिच्या बॅटमधून सलगचा दुसरा उत्तुंग षटकार.
पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल फिंगर रोल केले. यावेळेला या बॉलवरती फिंगर रोल करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे, जिथे अद्याप पाहिलं तर 3 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामना औपचारिकच्या दिशेने निघाला, जिथे रियान पॅकरचा संघ या मॅचमध्ये बाजी मारत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल कमी गतीने टाकला उजव्या इष्टीच्या बाहेर, परंतु यावेळेला बॅट बॉलचा संपर्क नव्हता. त्याच वेळेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला विनंती असेल, सारसोळे 11 नेरूळ संघाचा कर्णधार आपण सज्ज राहायचं, लगेचच टॉस करूयात. पुढचा बॉल, यावेळेला चेंडूला उसळी जास्त प्राप्ती झाली होती. पंचांचा इशारा यस. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल खोलात टाकला, खोदून काढण्याचा प्रयत्न. त्याच वेळेला एकच धाव धावफलकावरती आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न चालवला, बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 36, अजूनही 1 ची गरज असणार आहे. 2 षटकांचा खेळ अद्याप संपला. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 1 धाव बनवायची आहे. बॅटिंग करत असताना रियान पॅकर संघाला. यावेळेसचा बॉल बरोबर चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. मयंकच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी चौकार, आणि या चौकाराच्या साह्यानं मॅचला जिंकलं. ते बॅटिंग करत असताना टीम रियान पॅकर संघाने. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन, पराभूत संघाचे खूप सारे कौतुक. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग करत असताना चांगल्या धावा बनवल्या, अगदी 18 धावा आपल्या बॅटने बनवल्या, तो अभि ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. विनंती असेल अभिला की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय आणि मॅन ऑफ द मॅचची आकर्षक टी शर्ट देऊन आपण अभिला सन्मानित करूयात.